मुलांनो, आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे तिचं नाव आहे हुशार बदक आणि बडबडे कासव. एका जंगलात एक छानसं तळं होतं. त्या तळ्यात एक कासव राहत होतं. त्या कासवाला की नाही खूप बडबड करायची सवय होती. त्यामुळे त्याचे खूप मित्र होते. त्या तळ्यावर दोन बदके पाणी पिण्यासाठी येत असत. त्यांच्याशी त्याची खास दोस्ती होती. रोज कासव आणि बदक यांच्या गप्पा रंगत असत. एकदा की नाही खूप मोठा दुष्काळ पडला. दुष्काळ म्हणजे कडक उन्हाळ्यामुळे तलावातील पाणी हळूहळू आटून गेले, म्हणजे संपत आले आणि पाऊस काही पडत नव्हता. तळ्यातील पाणी खूप कमी झाले. काही दिवसानंतर तळ्यातील पाणी इतके आटले की त्याचा तळ दिसू लागला. त्यातील मासे तडफडून मरू लागले. इतर प्राणी पक्षी यांनाही प्यायला तळ्यात पाणी शिल्लक राहिले नाही. बदक उडू शकते, पण कासवाला उडता येत नाही. आता कासवाचे हाल होणार, म्हणून बदकांना खूप वाईट वाटले. काय करावे, काय करावे असा विचार करता करता बदकांना एक कल्पना सुचली. ते म्हणाले, इथून थोडे दूर एक मोठे तळे आहे. त्यात अजून थोडे पाणी शिल्लक आहे. आपण तिघेही तिकडे जाऊया. पण कासव म्हणाले, मी कसा येणार तुमच्यासोबत? तुम्ही उडत उडत जाल. तेव्हा बदक म्हणाले, आम्ही एक जाड काठी आणतो. काठीची दोन टोके आम्ही दोघे आमच्या तोंडात पकडतो. तू त्या काठीला मध्ये तुझ्या तोंडात पकड. मग आम्ही उडत उडत तुला त्या तळ्यापाशी घेऊन जाऊ. असे म्हणून बदकाने कासवाला तोंडात काठी कशी घट्ट पकडायची हे शिकवले. आणि दुसऱ्या तळ्याकडे जाईपर्यंत अजिबात तोंड उघडायचे नाही, बडबड करायची नाही असे सांगितले. कारण जर बोलायला तोंड उघडले कासवाने तर ते खाली पडेल व उंचावरून पडल्यामुळे वाचू शकणार नाही. त्याला जीव गमवावा लागेल. म्हणून कासवाला एकदम गप्प राहायला सांगितले आणि कासव तयार झाले. ठरल्याप्रमाणे दोन्ही बदके कासवाला मध्ये काठी पकडायला लावून आकाशात उडाली. कासवाला खूप मज्जा वाटत होती आणि खूप बडबड पण करावीशी वाटत होती. उडत उडत बदके आणि कासव आकाशात उंचावर गेले. कासवाला खालचे सुंदर जग पाहून आश्चर्याने बोलण्याची खूप इच्छा होत होती, पण अजून तरी ते गप्पच होते. तिघेही एका गावावरून उडत उडत जात असताना गावातील मुलांनी ते पाहिले व ती मुले आरडाओरडा गोंधळ करू लागली, पळू लागली. हे कोण उडतंय? काठीला मध्ये कुणी पकडलंय? कुठे चाललेत सगळे उडत उडत? असे एकमेकांना मुले विचारू लागली. ते ऐकून कासवाला काही राहावेना आणि कासवाने बोलण्यासाठी तोंड उघडले. अरे मी कासव आहे. हे माझे मित्र बदक आहेत. तुम्ही का आरडाओरडा करताय मुलांनो? आणि कासव बिचारे उंचावरून खाली पडले आणि त्याला जीव गमवावा लागला. कासव जर गप्प राहिले असते तर बदके त्याला छानपैकी दुसऱ्या तळ्याकडे घेऊन गेले असते. पण कासवाला
त्याचा बडबडा स्वभाव नडला आणि त्याच्या जीवावर बेतले. म्हणूनच मित्रांचा योग्य सल्ला ऐकावा. उगाच निरर्थक बडबड करू नये. आवश्यक तेव्हा शांत राहणे गरजेचे आहे. सूचना ऐकून त्याचे नीट पालन करणे गरजेचे आहे. आणि नेहमी बोलण्यापूर्वी विचार करायचा. मुलांनो, कशी वाटली गोष्ट? आवडली?